लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जोरदार कामगिरी केली आणि 9 जागा जिंकल्यात। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने 3 जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे। चौथी जागा अवघ्या 48 मतांनी गेली। मात्र या निकालाबाबत पक्षाबरोबरच उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी सुद्धा शंका व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवरती कीर्तिकर निकालाला न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी करतायत। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना रंगला। रवींद्र वायकरांनी अमोल कीर्तिकरांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला। मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या निकालाच्या विरोधात अमोल कीर्तिकरांनी आपला आक्षेप कायम ठेवला। काही मतांची मोजणी झालेली नाही, अमोल कीर्तिकरांचा दावा। ईव्हीएमच्या मतमोजणीनुसार वायकर आणि कीर्तिकर यांच्यामध्ये 600 मतांचा फरक आहे। 600 मतांच्या फरकाबद्दल कीर्तिकर यांना स्पष्टीकरण हवंय। संपूर्ण प्रक्रियेच्या व्हिडिओ फुटेजची कीर्तिकरांकडून निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली आहे। या फुटेजचं निरीक्षण करून आवश्यकतेच्या नुसार कीर्तिकर हे न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत। आता ह्या एका जागेत घातपाताची आम्हाला शक्यता वाटते। या निकालामध्ये ट्रान्सपरन्सी बिलकुल नव्हती। जी माहिती द्यावी लागते ती बिलकुल दिली गेलेली नाही आणि त्यामुळे वेगवेगळे कायदेशीर सगळे त्याच्यावरचे पर्याय आम्ही तपासून बघितलेले आहेत आणि या बाबतीत आम्ही उच्च न्यायालयात याचिका करीत आहोत। फेर मोजणी करण्याची मागणी उमेदवार करू शकतात, कोणी करू शकतं, उमेदवाराचा प्रतिनिधी करू शकतो, पण फेर मोजणी प्रत्यक्षात होते ना। ते काय मुख्यमंत्री किंवा आणि कोणावर आरोप करतात तर ते काय करू शकतात का? तिथे येऊन तिथं जे बॅलेट आपण टाकतो त्याच्या स्लिप्स असतात, त्या स्लिप्सची खात्री केली जाते। अमुक एका पेटी काढून त्याच्यामध्ये ते क्रॉस चेक केलं जातं। एवढं पर्टिक्युलर ही एक सिस्टम आहे। केवढी मोठी गोष्ट आहे, केवढं मोठं इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि तुम्ही वाटेल तसे बोलता त्यांच्याबद्दल, हे योग्य नाही। मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी अमोल कीर्तिकर आघाडीवर होते, त्यानंतर रवींद्र वायकरांनी आघाडी घेतली। दिवसभर या दोघांमध्ये काटेकी टक्कर दिसून आली। संध्याकाळी अमोल कीर्तिकरांचा 2200 मतांनी विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं। याला विरोधी उमेदवार रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणीची मागणी केली। यानंतर पुन्हा मतमोजणी पार पडली। या मोजणीमध्ये वायकर यांना अवघ्या 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं। अमोल कीर्तिकर 4,52,596 मतं, रवींद्र वायकर 4,52,644 मतं। महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातला रोजगार गुजरातमध्ये खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले आणि राजकीय विरोधकांवर सुडाच्या कारवाया करण्यामध्ये हे आघाडीवर होते। यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली। सेशन कोर्ट, हायकोर्टच्या न्यायमूर्तींना धमक्या देऊन काही निर्णय बदलून घेतले आणि काही निर्णय द्यायला लावले। अशा प्रकारची व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात असावी हे दुर्दैव आहे। सन्माननीय नेते संजय राऊत साहेब पुढे गेलेले आहेत आणि राष्ट्रपती महोदयांना, महामहिम राष्ट्रपतींना आम्ही या संबंधाने पत्र सुद्धा आज देत आहोत दिल्लीमध्ये। दुसरी गोष्ट अशी की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तिकर यांच्यासाठीची उभी करत आहोत। निवडणूक आयोगाच्या फेर तपासणीनंतर रवींद्र वायकरच विजयी उमेदवार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। मात्र या निकालावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून संशय व्यक्त केला गेलाय। त्यामुळे या निकालाच्या विरोधात अमोल कीर्तिकर न्यायालयामध्ये आव्हान देण्याच्या तयारीत आहेत। चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।